लाखो वारकरी पंढरपूरमध्ये दाखल झालेत आणि विठू नामाचा जयघोष केला जातोय। प्रत्येक वारकरी हा विठ्ठल नामाच्या जयघोषामध्ये तल्लीन झालेला आहे। भजनामध्ये कीर्तनामध्ये नाचताना पाहायला मिळतोय आणि जे चंद्रभागेचं वाळवंट आहे ते देखील वारकऱ्यांनी अक्षरशः फुलून गेलेलं आहे। प्रत्येक गल्ली ज्या पंढरपूरमध्ये आहेत, प्रत्येक रस्ते आहेत ते अक्षरशः भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी भाविकांची आपल्याला झालेली पाहायला मिळते आणि याच गर्दीचं व्यवस्थापन करावं या दृष्टिकोनातून प्रशासनाने देखील चोख बंदोबस्त केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आता महाद्वार घाट आहे आणि महाद्वार घाटावरती चंद्रभागेचं स्नान करून पुंडलिकाचं दर्शन करून ज्यावेळेस नामदेव पायरी आणि पांडुरंगाच्या दर्शनासाठी मुख दर्शनासाठी जाणारी दर्शन रांग आहे किंवा भाविक आहेत त्यांना व्यवस्थित पद्धतीने जाता यावं या दृष्टिकोनातून आपण समोर पाहतो। अशा पद्धतीने पोलीस प्रशासन त्याचबरोबर ज्या काही स्वयंसेवी संस्था आहेत त्यांच्या माध्यमातून हे गर्दीचं व्यवस्थापन केलं जातंय। त्याचबरोबर जी चंद्रभागा आहे त्या चंद्रभागेमध्ये स्नान करणारे भाविक आहेत त्या भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ज्या सुरक्षेच्या उपाययोजना करण्यासाठी ज्या बोट आहेत सुरक्षेच्या बोट ते देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। प्रत्येक भाविकांवरती व्यवस्थित पद्धतीने दर्शन व्हावं, सुखरूप त्याला दर्शन घेता यावं या दृष्टिकोनातून प्रशासनाने काटेकोर बंदोबस्त केलेला आहे। विशेषतः प्रत्येक ठिकाणी अलाउन्सिंग केली जाते आणि जो भाविक त्यात वयोवृद्ध असेल त्याचबरोबर लहान मुलं असेल यांची देखील काळजी घेण्याच्या अनुषंगाने सांगितलं जात आहे। विशेषतः प्रत्येक भाविक हा सुखरूप पद्धतीने घरी पोहोचला पाहिजे, त्याचं दर्शन देखील व्यवस्थित झालं पाहिजे, वारे देखील व्यवस्थित झाले पाहिजे या दृष्टिकोनातून प्रशासनानं चोख बंदोबस्त केल्याचं पाहायला मिळतंय। विशेषतः ड्रोनच्या माध्यमातून देखील या सगळ्या गर्दीवरती लक्ष ठेवलं जात आहे। तर ठिकठिकाणी जे कॅमेरे आहेत ते कॅमेरे देखील लावले गेलेत। माईक सिस्टमच्या माध्यमातून प्रत्येक भाविकांना सूचना देखील दिल्या जात आहेत। तर गर्दी नियोजन करण्याच्या दृष्टिकोनातून टप्पे करण्यात आलेले आहेत। काही भाविकांना अगोदर सोडलं जातं, नंतर सोडलं जातं। या माध्यमातून लाखो वारकरी जे पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत ते सुरक्षित पद्धतीने पांडुरंगाचं दर्शन घेता यावं, त्याचबरोबर पंढरपूरमध्ये आलेला जो नित्यनेम आहे तो देखील व्हावा आणि प्रत्येक वारकरी हा सुरक्षित राहावा या दृष्टिकोनातून प्रशासनानं चोख बंदोबस्त केल्याचं पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षल गोरखासह सुरेश जाधव, न्यूज 18 मराठी, बीड।